नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं मुक्ताचा हात भाजलेला असतो आणि म्हणूनच सागर हात पाण्याखाली पकडतो आणि हातांची काळजी घेत असतो. त्यानंतर तो हातावर फुंकर मारत असतो आणि त्याचवेळी इंद्राताई किचनमध्ये येतात. इंद्राताई विचारतात, काय रे, काय झालं आहे आणि हे काय घरात पाणी पाणी करून ठेवलं आहे सगळं? तर सागर म्हणतो, मम्मी यांचा हात भाजला आहे, हे बघ. इंद्राताई म्हणतात, भाजलं? त्यात काय झालं? तर सागर म्हणतो, अगं मम्मी, त्यांना त्रास होत आहे. तर इंद्राताई म्हणतात, तिला काय त्रास होतो आहे आणि किचनमध्ये अशा गोष्टी घडणारच, त्यालाच तर संसार म्हणतात. आणि मला काय कधी भाजलं नाही का? अरे मी सुद्धा किती वर्ष काम करते हे किचनमध्ये. तुम्ही लहानसे मोठे असेच झालात का? मी किती वेळा भाजले, किती वेळा कापलं आहे मला, पण तू नाही कधी आलास किंवा तुझे पप्पा आले नाही. आणि हिला जरा लागलं की हिने केलं सुरू, दुखतंय आणि तू आलास फुंकर मारायला. आणि हेच तर चालू असतं नेहमी. आणि हिचं तर काय नेहमीचंच आहे, काम करते ही, परंतु त्यापेक्षा जास्त भाजून घेते. स्वतःला तरी भाजते, नाहीतर जेवण तरी सगळं करपवून टाकते. या पलीकडे हिला काही येत नाही. जाळून टाकायचं नाही तर भाजून घ्यायचं, ही काय हिची नेहमीचीच कामं आहेत. आणि ही काय माहिती आहे का, कामं न करण्याची लक्षणे आहेत. असं म्हणत इंद्राताई म्हणतात, ए बाय, तू जा हां, तुझी कामंही नाही आहेत. कसं आहे, हे किचन माझं आहे, त्यामुळे माझी कामं मलाच करावी लागणार. मुक्ता म्हणते, नाही मम्मी, असं काही नाही, मी करते कामं, मी हळूहळू करेन कामं. इंद्राताई म्हणतात, नको नको, काही गरज नाही. आणि हो, आता तू मला कामं करणार असं म्हणतेस का, तर नवरा समोर आहे म्हणून कामं करायची नाटकं दाखवतेस का? नाही, त्याची काही गरज नाही, तू गेलीस तरी इथून चालेल. मुक्ता म्हणू लागते, नाही मम्मी, मी करते. इंद्राताई म्हणतात, नाही, काहीच गरज नाही, माझी कामं मी करेन, नाहीतर तू तरी कामं वाढवूनच ठेवतेस. मुक्ता ही सागरला म्हणू लागते की मी कामं करते. मात्र सागर मुक्ताचं काही ऐकून न घेता मुक्ताला जबरदस्तीने रूममध्ये घेऊन जात असतो आणि ते पाहून इंद्राताईंना खूप राग येतो. इंद्राताई म्हणू लागतात, ही तर काही कामाची नाही, एवढी वर्ष मी संसार सांभाळलाच आहे ना, मला तर काही झालं नाही आणि हिलाच प्रत्येक वेळी होत असतं का? इंद्राताई रागानेच मुक्ताला बोलत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं सावनी ही निवांत बसलेली असते आणि ते पाहून मिहिरला खूप राग येतो. मिहिर रागानेच सावनीला म्हणतो, सावनी, अगं तुझ्यामध्ये माणुसकी किंवा कुठल्या फिलिंग नावाची गोष्ट नाहीच आहे का? आणि हे काय चालवलं आहेस तू? तर मिहिरला सावनी विचारते, आता हे काय नवीन? तर मिहिर म्हणतो, नवीन नाही, हे रोजचंच आहे आणि तमाशे करायचेच असतात तुला. अगं पण तमाशे का करतेस तू? तुझ्यासाठी एवढं सगळं करत असताना सुद्धा तुला तुझं भलं कशात आहे कधी कळतच नाही का गं? अगं तुला कळत नाही, परंतु तुला कोणीतरी सांगत आहे, मग त्यांच्यावर विश्वास ठेवायचा एवढीही अक्कल नाही आहे का तुला? सावनी म्हणते, तुला तरी अक्कल आहे का बोलायची? अरे मी तुझी मोठी बहीण आहे, मग माझ्याशी कसं बोलायचं एवढंही तुला कळत नाही का? मिहिर म्हणतो, मोठी बहीण आहेस ना, मग मोठ्या बहिणीसारखी वाग ना. अगं आज मुक्ता बहिणी तुझ्या भल्यासाठी काहीतरी तुला सांगायला गेली, परंतु तिचं ऐकून न घेता तू तिलाच बोललास आणि कशाला उगाच तमाशे करायचे? अगं प्रेमाच्या बदल्यात तू तुझी अक्कल गहाण ठेवली आहेस का की विकून टाकली आहेस? तर सावनी म्हणू लागते, तू काही मुक्ताची वकिली करायला इथे आला आहेस का? मला माहिती आहे, तुला फक्त मुक्ताची वकिलीच करायची असते. आणि हो, तमाशा मी नाही तर त्यांनी केला आहे. सावनी मिहिरला म्हणू लागते, खरं तर चूक माझीच आहे, मी यांच्यावर विश्वास ठेवायलाच नको होता. मी यांच्यावर विश्वास ठेवला आणि माझ्या हर्षबद्दल नको ते मी ऐकून घेतलं. एवढंच नाही तर ह्या मुक्ताच्या नादी लागून मी माझ्या हर्षवर डाऊट घेतला. खरं तर मला हे कळायला हवं होतं की ह्या मुक्ताला माझं सुख बघवतच नाही आहे. जरा माझ्या आयुष्यात आनंद आला की ही मुक्ता लगेच तिथे नाक खुपसायला तयारच असते. आणि हे सगळं काही माधवीताईंनी ऐकलेलं असतं. माधवीताई म्हणतात, एक मिनिट, तू कोणाच्या घरी आहेस माहिती आहे का? गोखल्यांच्या घरी आहेस. मग इथे असताना तोंड सांभाळून बोलायचं, आणि इथे तू आली आहेस या मिहिरमुळे आणि मुक्तामुळे, आणि त्यांनाच तू बोलतेस, या मिहिरला बोलतेस, मुक्ताला बोलतेस. मुक्ताच्याच घरात राहून मुक्ताला बोलणार आहेस का? अगं तुला जेव्हा गरज होती त्यावेळी यांनीच तुला मदत केली ना, या दोघांनी मदत केली म्हणून तू इथे आहेस ना. तर सावनी म्हणते, या दोघांना मदत करायला मी सांगितलं नव्हतं आणि यांना मदत करायची काही गरजही नव्हती. आणि हो, प्रत्येक वेळी मदत बोलून दाखवायची असेल तर याला मदत नाही तर उपकार म्हणतात. उपकार केल्यासारखं प्रत्येक वेळी बोलून दाखवायची काहीच गरज नाही. सावनी माधवीताईंवर आवाज चढवून बोलत असते. तर माधवीताई मिहिरला म्हणू लागतात, काय बाई आहे ही, कुठून मुक्ताला उदार मनाने मदत करायची इच्छा झाली मलाच कळत नाही. तर सावनी माधवीताईंना म्हणू लागते की तुमच्या मुलीचं कौतुक तुमच्याचकडे ठेवा, मला इथे राहायची इच्छाही नाही आणि त्यामुळे मी माझ्या घरी चालली आहे. तर माधवीताई म्हणतात, ठीक आहे. तर
मिहीर म्हणतो जाऊ दे, तिला जायचंय तिथे जाऊ दे. माधवीताई म्हणतात त्यांची मर्जी, नाहीतर इथे मनस्तापच होणार आहे. सावनी म्हणते ठीक आहे, मी चालली माझ्या घरी. असं म्हणत सावनी रागानेच तिथून निघून जाते. माधवीताई विचारतात काय करायचं ह्या बाईचं. मिहीर म्हणतो मलाही काही कळत नाही, ही कधी कोणाचं ऐकून घेणारच नाही. तर माधवीताईंना सावनीच्याही वागण्याचा खूप राग येत असतो आणि मिहीरलाही खूप राग आलेला असतो. मिहीर रागाने सावनीकडे पाहू लागतो. दुसरीकडे पाहायला मिळतं सई आणि सागर मुक्ताची काळजी घेत असतात. तर मुक्ताला खूप दुखत असतं म्हणून सागर तिच्या हातावर फुंकर घालत असतो. मुक्ताच्या एका हाताला सई मलम लावत असते तर दुसऱ्या हाताला सागर मलम लावत असतो आणि मुक्ताचा हात दुखत असतो म्हणून मध्ये मध्ये सागर फुंकरही घालत असतो. तर त्यानंतर ते पाहून सईही हातावर फुंकर घालू लागते. तर मुक्ताही मायेने सईकडे पाहते. तर सई विचारते मुक्ताई अजून मलम लावून देऊ का, तुला कसं वाटतंय आता, आणि आता हात दुखत नाहीये ना. तर मुक्ताही सईला म्हणू लागते तुझ्या नाजूक हाताने मला तू मलम लावत आहेस, खरंच मला खूप बरं वाटत आहे. तर सई विचारते मग पप्पावाला हात. तर मुक्ता म्हणते तो हात अजून दुखत आहे थोडा थोडा. तर सागर मुक्ताकडे पाहतो. तर त्यानंतर सागर सईला विचारतो सई बाळा होमवर्क पूर्ण झाला का. सई म्हणते नाही पप्पा. तर सागर म्हणू लागतो जा तुझा होमवर्क पूर्ण कर. तर सई म्हणते काय पप्पा आता मी होमवर्क करायचा का. सागर म्हणतो हो सई बाळा होमवर्क कंप्लीट कर जा. असं म्हणत सईला तिथून जायला सांगतो आणि त्यानंतर सागर मुक्ताकडे प्रेमाने पाहू लागतो. तर सागर मुक्ताचा हात जवळ घेत असतो. तर मुक्ता विचारते सागर तुम्ही हे काय करताय. असं म्हणत मुक्ता हात बाजूला करते. सागर म्हणतो होणारा त्रास कमी करण्याचा प्रयत्न करत आहे. तर मुक्ताही लाजू लागते. तर सागर पुन्हा एकदा मुक्ताचा हात हातात घेतो आणि जवळ घेऊ लागतो. मुक्ताही सागरकडे प्रेमाने पाहू लागते. तर सागर त्या हातावर फुंकर घालत असतो आणि मुक्ताला विचारतो बरं वाटतंय का. मुक्ता मात्र काहीच बोलत नसते. ती सागरकडे प्रेमाने पाहते आणि मनाशीच म्हणू लागते तुमच्यासारखा काळजी घेणारा नवरा असेल तर कोणाला त्रास होणार, मला तरी होतच नाहीये. तर दुसरीकडे सावनी आपल्या बॅगा भरत असते आणि म्हणू लागते इथे तर संस्कार वर्गच निघाले आहेत आणि मिहीरही यांच्यासारखाच बोलायला लागला. यांचं तर म्हणणं आहे की मी बाहेरून काही मागवायचं नाही, म्हणजे घरातच राहायचं का. नाही, मला तरी इथे राहायला जमणारच नाही. यापेक्षा मी माझ्या घरी जाऊ शकते, त्यापेक्षा तर मी 56 घरं विकतही घेऊ शकते. तर इकडे माधवीताई म्हणू लागतात मग घ्यायची ना, माझ्या घरात ठाम मारून का बसायचं. हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं. सावनी म्हणते एक मिनिट, हे सगळं बोलायची काय गरज होती आणि तुम्ही आता काय म्हणालात. माधवीताई म्हणतात काही नाही, मी मिहीरशी बोलत होते. एवढे आगंतुक पाहुणे घरात आणायचेच कशाला मुक्ताने. तर त्यानंतर तिथे आदित्य आलेला असतो. तर सावनी म्हणू लागते आदित्य चल आपल्याला निघायचं आहे. आदित्य विचारतो कुठे जाणार आहोत मम्मा आपण. तर सावनी म्हणू लागते की हॉटेलमध्ये. या घरात मला एक क्षणही राहायचं नाही, मला इथे थांबायचं नाही आहे. आदित्य विचारतो का मम्मा. अगोदर तर आपण मिहीर मामाच्या घरी जाण्यासाठी निघालो होतो, मग तिथून आपण इथे आलो आणि आता आपण हॉटेलमध्ये जाणार आहोत. आपल्याला आपलं घर नाही आहे का. हे ऐकताच मुक्ता म्हणते अगदी बरोबर, आदित्य म्हणतोय ते अगदी बरोबर आहेत. आणि आदित्य तुला एक नाही तर इथे 2-2 घरं असताना हॉटेलवर जायची काय गरज आहे. तर आदित्य मुक्ताला म्हणू लागतो मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. तर मुक्ता म्हणते पण मला तुझ्याशी बोलायचं आहे ना. तर आदित्य म्हणतो नाही, मला तुमच्याशी बोलायचं नाही आहे. असं म्हणत आदित्य मुक्ताजवळ पाठ फिरवतो. मुक्ता ही आदित्यला म्हणू लागते अरे बापरे, मी तर सईचा निरोप घेऊन आली होती. सईला तुझ्यासोबत खेळायचं होतं, मग मी काय करू. सईला सांगू का तू येत नाही असं. तर आदित्य काही न बोलता खेळण्यासाठी निघून जातो. तर सावनी ही आदित्यला थांबवण्याचा प्रयत्न करत असते. तर मुक्ता सावनीला म्हणू लागते नवीन घरात राहणं सोपं नाही, मला माहीत आहे. माझ्या भरवशावर मी तुम्हाला इथे घेऊन आली. खरं तर मी तुमची माफी मागते, पण प्लीज सोडा ना तो विषय. माझ्यातून खरंच खूप मोठी चूक झाली आणि आता जर तुम्हाला आई काही बोलली असेल त्यामुळे तुम्हाला वाईट वाटलं असेल तर मी खरंच मनापासून हात जोडून तुमची माफी मागते. पण प्लीज हे घर सोडून कुठेही जाऊ नका, तुम्ही इथेच राहा. तर मिहीर म्हणू लागतो वहिनी तिला जायचंय तर जाऊ दे ना, तू का थांबवतेस. तसेही आपल्याला इथे तिला थांबवायची काहीच गरज नाही आहे. तिला जर आपली गरज नसेल तर तू का थांबवतेस. तर मुक्ता म्हणू लागते मिहीर मी बोलते आहे ना, मग शांत राहायचं. आणि त्या कुठेही जाणार नाही आहेत, त्या इथेच राहणार आहेत. मी त्यांना इथे राहायला आणलंय ना, मग इथून त्यांना कोणीही जायला सांगायचं नाही. तर मुक्ता ही आईला म्हणू लागते आई तू पण शांत राहा, त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नाही पाहिजे, कारण त्या आपल्या घरच्या पाहुण्या आहेत. तर माधवीताई म्हणतात ठीक आहे. तर सावनी मिहीरला विचारते मिहीर थांबू नाही ते. तर मिहीर म्हणतो थांब, आता मी काहीच बोलू शकत नाही. वहिनी म्हणतायत तर थांब नाही ते. तर सावनी म्हणते हो, आता ती जर मला सांगत आहे थांबायला मग मला तिला हट करायचं नाही किंवा तुलाही, आणि म्हणूनच मी इथे राहते. परंतु कोणीही मिरचीची धुरी केली तर बघा, लक्षात ठेवा, नंतर मात्र मी इथे थांबणार नाही. तर मुक्ता म्हणू लागते असं काही होणार नाही, यापुढे मी तुमची काळजी घेईन. असं म्हणत ते मिहीरला म्हणू लागते मिहीर हे सामान नेऊन आत ठेवशील का. तर सावनी म्हणते नाही, कोणी काही करायची गरज नाही, माझी कामं मीच करेन. असं म्हणत सावनी आपल्या बॅगा घेऊन रूममध्ये निघून जाते. तर मिहीरला मात्र मुक्ताचा खूप राग आलेला असतो. मिहीर म्हणू लागतो वहिनी तू कधी कधी एवढी चांगली वागतेस ना, तुझ्या या चांगुलपणाचाच मला खरं तर राग येतो.
असं म्हणत मिहीर तिथून रागानेच निघून जातो. तर माधवीताई म्हणतात, अगदी बरोबर बोलतो आहे मिहीर, तुझ्या या अति चांगुलपणाचा आता मलाही राग येतो आहे. काय ती उलट्या काळजाची बाई, अगं तिला जायला द्यायचं होतं ना. अगं मिहीर सांगतोय ना. तर मुक्ता म्हणू लागते, अगं आई मिहीर लहान आहे, परंतु तू तरी समजून घे. अगं मी तर एकटी असती तर तिला घरात ठेवलंही नसतं, परंतु मी आदित्यसाठी हे सगळं करत आहे. अगं तू बघितलंस का या वयात त्याला ही गोष्ट त्याच्या मनात येणं किती वाईट आहे की मला एकही घर नाही का. मग आदित्यला किती वाईट वाटत असेल आणि आपली ही चूक आपल्यालाच किती महागात पडणार आहे. आपण जर तिला या घरातून बाहेर जायला सांगितलं तर ती आदित्यच्या मनात हे दाखवून देईल की आपण त्याला घराच्या बाहेर हाकललं. आणि एवढंच नाही तर त्यामध्ये ती सागरलाही घेईल. आई, अगं आदित्य आणि सागरला एकत्र आणण्यासाठी, त्यांचं नातं फुलवण्यासाठी तू किती मेहनत घेतली आहेस. मग ही सगळी मेहनत वाया नाही का जाणार. अगं आदित्यला पाहून सागरचा चेहरा खुललेला असतो, त्यांना जग जिंकल्याचा आनंद होतो. तर माधवीताई म्हणतात, अगं पण ती बाई अगं स्वतःच्या मुलाचा आनंद कशात आहे तिला कळतच नाही आणि अशी आई मी पहिल्यांदा पाहिली आहे. मुक्ता म्हणू लागते, अगदी बरोबर आहे आई, म्हणून ती चुकली आहे. मी तिची सहानुभूती नाही दाखवत आहे, परंतु आई म्हणून आपण तिच्याजवळ पाहत आहोत. परंतु त्यापेक्षा एक ती बाई आहे आणि ती बाई गेली 6 वर्ष एका पुरुषासोबत राहत आहे, आपलं नातं निभावण्याचा प्रयत्न करत आहे, परंतु तो हिला फसवण्याचा प्रयत्न करत आहे. हे ऐकताच माधवीताई म्हणतात, काय म्हणजे हे सगळं अकालनी आहे आणि तू हे सगळ्यामध्ये का पडतेस. तुला तिने किती त्रास दिला हे विसरली आहेस का तू. मुक्ता म्हणते, हो, पण एखाद्या बाईवर अन्याय होत असेल तर मी फक्त समोरून पाहत राहायचं का. हे तू मला शिकवलं नाही आहेस. तिच्यासारखंच आपण वागायचं का. ही तुझी शिकवण नाही आहे. आज ना उद्या त्या हर्षवर्धनचा खरा चेहरा मी सावनीसमोर आणणारच आहे, परंतु तिला जर आता आपण ह्या घराच्या बाहेर काढलं तर परत ती त्याच घरात जाणार आहे आणि तो हर्षवर्धन काय करणार आहे, पुन्हा तिचा विश्वासघात करण्याचाच प्रयत्न करणार आहे. तर माधवीताई मुक्ताला म्हणू लागतात, ज्या नात्याचा पाया अविश्वास आणि विश्वासघात यानेच जर बनलेला असेल तर ते नातं किती काळ टिकणार आहे. कधीतरी पडणारच आहे ना. त्यापेक्षा ते नातं संपलेलंच बरं. मुक्ता बोलते, हो मला ते कळतं आहे, तुलाही कळतंय, परंतु तिला ते कळत नाही आणि तेच मला पटवून द्यायचं आहे. प्रेमाच्या जाळ्यात अडकवलेल्या त्या सावनीला मला त्यातून बाहेर काढायचं आहे आणि इथून जर ती गेली तर ती सगळी आशाच संपली. त्यापेक्षा मला इथेच तिला ठेवून आपल्या चांगल्या विचारांमधून तिला ह्या वाईट विचारातून बाहेर काढायचं आहे. तही माधवीताईंना म्हणू लागते, आई मला माहिती आहे तुला हे पटत नाही, परंतु मी चुकीचं तर बोलत नाही आहे ना. तर माधवीताई म्हणतात, हो मलाही पटत आहे आणि मलाही ते कळतं आहे की दुसऱ्यांच्या दुःखाला स्वतःचं दुःख मानणारी माझी लेक, तिला आता मी कॉफी करून देऊ का. तर मुक्ता म्हणते, आई अगं मग मगापासून द्यायची होती ना. एवढं सगळं बोलून झाल्यानंतर आता कॉफी विचारतेस का. माधवीताई मुक्ताला कॉफी बनवून देतात. तर दुसऱ्या दिवशी सकाळीच दरवाजाची बेल वाजते, म्हणून मुक्ता दरवाजा उघडून पाहते तर बाहेर हर्षवर्धन आलेला असतो. मुक्ताला मात्र त्याला पाहून खूप राग आलेला असतो. मुक्ता विचारते, काय पाहिजे आहे. तर हर्षवर्धन म्हणतो, माझी बायको म्हणजे माझी होणारी बायको सावनी, तिला भेटण्यासाठी मी आलो होतो, मी तिला भेटू शकतो का. मुक्ता म्हणते, ठीक आहे. असं म्हणत ती हर्षवर्धनला आतमध्ये घेते आणि बसू लागते. या बसा, मी सावनीला बोलावते. असं म्हणत मुक्ताही सावनीला आवाज देते. तर सावनी ही तोऱ्यातच बाहेर येते आणि विचारते, येस बोला. तर मुक्ताही हर्षवर्धन आल्याचं सावनीला सांगते. तर सावनी मात्र हर्षवर्धनला पाहून खूप खुश झालेली असते. ती म्हणू लागते, हर्ष तू इथे, अरे मला तर विश्वासच बसत नाही की तू इथे आलायस. त्यानंतर हर्षवर्धन सावनीला जवळ घेतो. ते पाहून माधवीताईंना खूप राग येतो. त्यानंतर हर्षवर्धन सावनीच्या डोक्याला किस करतो. हे पाहून तर माधवीताई रागानेच तिथून निघून जातात. तर मुक्ताही तिथून निघून जाते. तर सावनी हर्षवर्धनला म्हणते, हर्ष एवढी वर्ष झाली आपण एकत्र आहोत, परंतु हा हर्ष मला कधी दिसलाच नाही. तर हर्षवर्धन म्हणतो, तशी वेळ कधी आलीच नाही ना, कारण तू माझ्यापासून कधी दूर गेलीच नाही, मला तू सोडून कधी दूर गेली नाहीस, त्यामुळे मिस करायचा चान्स मला कधी मिळालाच नाही. तर सावनी म्हणते, बरं झालं मी तुझ्यापासून दूर आले, त्यानिमित्ताने तरी तू मला मिस करून इथपर्यंत भेटायला आलास. पण हर्षवर्धन आपण किती एकमेकांवर प्रेम करतो ना, परंतु आपलं प्रेम कधी कोणाला कळणारच नाही. परंतु बरं झालं कळत नाही, नाहीतर दुसऱ्यांची आपल्या प्रेमाला नजरच लागली असती ना. हे ऐकून माधवीताई रागानेच आपल्या हातातला चाकू पकडतात. तर मुक्ताही त्यांना शांत करत हात खाली करायला सांगते. हर्षवर्धन सावनीला म्हणू लागतो, आपलं नातं कितीही कोणी वेगळं करण्याचा प्रयत्न केला तरी कोणी वेगळं करू शकणार नाही. आणि त्याचवेळी तिथे आदित्य माधवी मॅमजवळ पाणी मागण्यासाठी आलेला असतो. तर हर्षवर्धन विचारतो, आदित्य अरे तू कसा आहेस. मी आता सावनीला तेच विचारणार होतो की आदित्य कुठे आहे. आदित्य विसरलास तू मला. आदित्य म्हणतो, नाही विसरलो आहे, परंतु इथे सर्वजण आहेत ना. तिथे तर मी एकटाच होतो, इथे आजी आजोबा पप्पा माधवी मॅम सई सर्वजण आहेत. तर हर्षवर्धनला ते ऐकून खूप राग येतो. हर्षवर्धन रागानेच आदित्यजवळ पाहत असतो आणि त्यानंतर तो आदित्यला आणलेलं चॉकलेट आदित्यला देतो. तर आदित्य म्हणतो, थँक्स अंकल. तर हर्षवर्धन म्हणू लागतो, अंकल अरे आता अंकल म्हणायची काहीच गरज नाही, मी तर आता तुझा पप्पा आहे ना, आता अंकल नको म्हणूस. तर आदित्य म्हणतो, नाही. तर सावनी म्हणते, आदित्य. तर आदित्य म्हणतो, हो मम्मा, मला तू फोर्स करू नकोस, कारण माझे पप्पा फक्त सागर पप्पा आहेत, त्यांनाच मी पप्पा म्हणणार आहे.
आदित्यचं हे बोलणं ऐकून हर्षवर्धन आणि सावनीला धक्का बसतो. तर आदित्य म्हणू लागतो, हो मम्मा, माझा निर्णय झाला आहे. मी माझ्या सागर पप्पांनाच पप्पा म्हणणार आहे. हे ऐकून मुक्ता, माधवीताई यांना सगळ्यांनाच खूप आनंद झालेला असतो. त्या आनंदानेच आदित्यजवळ पाहू लागतात आणि हे सगळं काही सागरने ऐकलेलं असतं. आपल्या आदित्यने आपल्याला पप्पा म्हणून स्वीकारलं आहे हे ऐकून सागरलाही खूप भरून आलेलं असतं. तर सागर आदित्यकडे प्रेमाने पाहू लागतो. तर हर्षवर्धन मात्र रागानेच आदित्यकडे पाहत असतो. त्यानंतर सागर पुढे येत विचारतो, आदित्य, अरे तू पाणी पिण्यासाठी वरती आला होतास ना, परंतु पाणी पी, सई तुझी वाट पाहत आहे. त्यानंतर माधवीताई आदित्यला पाणी देतात आणि आदित्य पाणी पिऊन झाल्यानंतर माधवीताईंच्या हातामध्ये ती चॉकलेट देऊ लागतो. तर हर्षवर्धन रागानेच पाहू लागतो. तर मुक्ता मात्र शांतच असते. तर माधवीताई म्हणतात, अरे हे, तर आदित्य म्हणतो, हो हे ठेवा, असं म्हणत माधवीताईंजवळ देतो आणि आदित्य तिथून निघून जातो. मात्र सावनीला ह्या सगळ्या गोष्टीचा खूप राग आलेला असतो. सावनीला काय करावं हेच कळत नाही. आता सावनी काय पाऊल उचलेल हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.